नमस्कार मंडळी, स्वागत करते तुमचं मी आजच्या ब्लॉगमध्ये। तर आज हा आमच्या वाडीत बुवा अमित वारीक यांच्या घरी सत्यनारायणाची महापूजा। तर मी आता तिकडे चालले। पाऊस पण भरपूर लागता, छत्रीत पण मला काय धड व्हायला वाटत नाही, त्याच्यामुळे मी पटापट चालतोय। पाऊस पण आताच पडून गेलो म्हणून मी घराच्या बाहेर पडले, नाहीतर अजून लवकर गेले असते मी। तिकडे भटजी काका नेलेले आहेत, पूजा बांधून झालेली आहे, पूजेची तयारी पण झाली असतात। भटजी काका इले आहेत, आता मी थोड्याच वेळ त्यांच्या घरी पोहोचणार आहे। तर भेटूया मग पूजेच्या ठिकाणी। चल का नाही पुढे चल। Mid mo. मंडळी पूजा चालूच हा। आपण आता बघूया जेवणाची काय काय तयारी झालं। तिकडे दुसऱ्या घरात जेवणाची तयारी चाललेली आहे। चला तर जेवणाची आपण तयारी बघू जाऊया आता। काय झाला काम झाला होय, वाद चांगला येता ना हे जवान। आधी योग होता वंदना मम्मी सरळ काय टाक। आरतीचं सामान नेलेलं आता थोड्या वेळ आरती चालू आहे। सत्यनारायणाची महापूजा पण आता संपात। तेजा खाऊ नको।
अरे मकोटा आहे, आपण पण खातात नाही, लोकांना पण देतात आहे. तो बघ दादा 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 पिंजरच खाल्ला. तर मंडळी मी मगाशी घरी येले होते, आता परत चाललंय कारण जेवण वाढूक सुरुवात केलेली आहे. जेवणाची पण पूर्ण तयारी झालेली आहे. आता जेवण वाढतात लोक, मी पण आता चालले तिकडे कारण त्याच्यानंतर परत माझं भजन आणि आमच्या वाडीतली पण भजनं आहेत, ती पण मला बघूच्यात. मी तुमका ती सगळी भजनं या व्हिडिओत मी तुमका पूर्ण दाखवणार आहे. चला तर मग भेटूया त्या ठिकाणी. या पूजेसाठी आमच्या पडेलगावचे सरपंच मान्य भूषणजी पोकळे हे पण या पूजेसाठी आवर्जून उपस्थित झालेत. ते पण दर्शन घेतात पूजेचं. किती वेळ लागत तुका वाढत नाही. आताच सगळं कार्यक्रम आटापलो. सत्यनारायणाची पूजा पण झाली, आमचं भजन पण झालं, आम्ही जेवण पण इलाव, वाडीतली सगळी भजनं झाली. आता मी फायनली घरी येलेला आहे. जो ब्लॉग तुमका आवडलो असत तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन ब्लॉग पाहत राहा. धन्यवाद.